नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये याआधी आपण जी मकाच्या कणसाची डिश पाहिली होती ती होती कॉर्न चाट। एकदम हेल्दी आणि टेस्टी असं कॉर्न चाट आपण बनवलं होतं, जे की डाएटच्या लोकांना सुद्धा खाता येणार होतं। आज जे आपण डिश बनवणार आहोत ती आहे क्रिस्प कॉर्न, जे की आपण हॉटेलमध्ये मॉलमध्ये बाहेर जाऊन जी डिश खातो ती आज आपण घरीच बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राइब केला आहे का? नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राइब असं लिहिलेलं आहे तुमच्या व्हिडिओच्या खाली, त्यावरती क्लिक करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राइब करा। आपण अशाच भरपूर डिश बघणार आहोत ज्या की नवनवीन आहेत आणि ज्या घरीच बनवता येणार आहेत। अशा आपण भरपूर रेसिपीज बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राइब करायचं आहे। बघा, या डिशसाठी इथे घेतलेले आहे मी 1 वाटी मक्याचे कणस उकळून घेतलेले आहे। पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं चवीनुसार आणि हे फक्त 5 मिनिटासाठी उकळून घेतलेले आहेत। बघा, हे जे कॉर्न आहे ते उकळून छान त्याचं पाणी मी निथळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदूळाचं पीठ सुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी लाल मिरची पावडर, चवीनुसार लाल मिरची पावडर, त्यानंतर जिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं, त्यानंतर अर्धे चमचे धने पावडर टाकलेलं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि आता हे जे मक्याचं दाण्याला आपला कॉर्नफ्लॉवर छान लावून घ्यायचं आहे। हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ते पूर्ण आपल्याला मक्याच्या कणसाला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने सर्व कॉर्नफ्लॉवर मी कोट करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। बघा, इथं गॅसवरती मी तेल छान तापत ठेवलेलं होतं। तेल आधी छान तापून घ्यायचं, नंतर गॅस कमी करायचा आणि त्यावरतीही मक्याचे दाणे टाकायचे आहे। जर ते एकमेकास चिटकलेले असतील तर आपण असं चमच्याच्या साहाय्याने त्यांना वेगळं करू शकतो। बघा, हे तळत असताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की आपण गॅसपासून थोडं दूरच राहायचं आहे, कारण हे तळत असताना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे ते फुटण्याची शक्यता असते आणि ते आपल्या अंगावर येऊ शकतात। त्यामुळे कढईमध्ये टाकता क्षणी थोडंसं आपल्याला बाजूला व्हायचं आहे। बघा, अशा पद्धतीने हे कॉर्न आपले तळलेले आहे मी, आणि तळण्यासाठी फार वेळ लागत नाही, जस्ट 1 मिनिटमध्ये ते तळले जातात। आता तळत असताना काय करायचं आहे, गॅस आधी तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर एकदम गॅसच्या कमी आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। बघा, तळत असताना जो आपला झाऱ्या आहे त्याने सतत त्यांना हलवत राहायचं, जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाहीत आणि सुटसुटीत असे क्रिस्पी कॉर्न आपले तळून तयार होतील। बघा, अशा पद्धतीने छान घरीच, आणि फारसा वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिट फक्त आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि 5 मिनिटसुद्धा तळण्यासाठी लागत नाहीत। तर 8 ते 10 मिनिटामध्ये ही छान क्रिस्पी डिश अशी आपली तयार होते। इव्हनिंग स्नॅक्ससाठी म्हणा किंवा छोट्याशा भुकेसाठी ही अप्रतिम टेस्टी हेल्दी अशी डिश तयार होते। मी माझा जो आधीचा कॉर्न चाटवाला मक्याच्या कणसाचा जे कॉर्न चाटचा व्हिडिओ आहे त्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत की मक्याच्या कणसापासून आपल्याला जे दाणे आहेत ते लवकर कसे वेगळे करता येतील आणि अलगदरित्या सहजरित्या कसे वेगळे करता येतात, यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। तर त्या आहेत माझ्या कॉर्न चाट व्हिडिओमध्ये, तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। ती सुद्धा खूप एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। त्या रेसिपीमध्ये सुद्धा आपण थोडाही तेलाचा वापर न करता ती रेसिपी बनवलेली आहे, तर खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तर बघा, ही सुद्धा रेसिपी आपली जवळजवळ बनून तयार झालेली आहे। बघा, अप्रतिम असा कलर आपल्या कॉर्नला आलेला आहे।
आणि टेस्टीसुद्धा बनलेले आहेत, एकदम क्रिस्पीसुद्धा बनलेले आहेत. बघा, हॉटेलसारखे रेस्टॉरंटसारखे क्रिस्प कॉर्न आपले घरीच तयार झालेले आहे. त्याच्यावरती मी थोडासा चाट मसाला भिरभरून घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कांदासुद्धा कापून टाकू शकता आणि थोडंसं टाकलेलं आहे मी काळं मीठ. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. अप्रतिम आपली डिश कमी वेळामध्ये तयार झालेली आहे. दिसायलाच अप्रतिम अशी ही डिश दिसत आहे. तर मैत्रिणींनो, मी टेस्ट करून सांगते तुम्हाला ही डिश कशी बनलेली आहे. तर बघा, एकदम क्रिस्प असे कॉर्न आपले बनलेले आहेत. अशा पद्धतीने टेस्ट करून सांगते. अप्रतिम अशी या कॉर्नची टेस्ट झालेली आहे.